तर त्यांना विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे कमिशनर डिव्हिजन कमिशनर त्या ऑफिस समोर त्यांना आम्ही काय दिलेलं आहे, जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी करा. ते क्रांती चौकात जमा झाले आणि तुम्ही सपोर्टला राहिले तर कायदेशीर कारवाई होणार आहे. आलं लक्षात? आणि कायदेशीर कारवाई झाल्यावर काय होतं तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जायचं तुम्हाला इच्छा झाली जा तुम्ही, आम्ही म्हणत नाही. त्यांच्या मागण्या बरोबर आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही खूप समजावून सांगितलं. क्रांती चौकात बाबांना करू नका, तुम्ही विभागीय व्यक्त करा. कारण किती रेकॉर्डिंग केलं तर काय फरक पडत नाही. मी त्यासाठी सांगतो क्रांती चौकात परवानगी नाही आहे, कारण पूर्ण बाकी लोकांना बाकी जनतेला त्रास होतो त्या ठिकाणी. कारण विद्यार्थी संख्या भरपूर आहे, खूप लोक जमा होऊ शकतात असं आमचं प्रेडिक्शन आहे. तर त्याकरिता विभागीय व्यक्त कार्यालयाची समोरची जी जागा आहे त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या संदर्भात निदर्शन करू शकतात. आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत ते मी ज्या मांडलेल्या आहेत ते खरोखर चुकीचं आहे. स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार किंवा भरतीत गैरप्रकार याचं आम्ही समर्थन करत नाही कोणी. आम्ही विद्यार्थ्यांसोबतच आहोत, पोलीस प्रशासन पूर्ण विद्यार्थ्यांसोबत आहे त्यांच्या मागण्या संदर्भात. पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की क्रांती चौकात नको, क्रांती चौकात परवानगी नाकारलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्रांती चौकात येऊ नका. तुम्हाला जायचं झालं तर ते विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जर जागा मिळणार आहे त्या ठिकाणी उपस्थित राहा. बरोबर आहे? समज सर्वांना झालं रेकॉर्डिंग तुझं?